2025 या नवीन वर्षाचा पहिला महिना संपून आता दुसरा महिना म्हणजे फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे। फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो। त्याचप्रमाणे नवीन वर्षाचा दुसरा महिना फेब्रुवारी देखील काही राशींसाठी खूप खास असणार आहे। या महिन्यात ग्रह तारांची स्थिती अतिशय विशेष मानली जाते। ज्योतिषीय गणनेनुसार फेब्रुवारी महिना काही राशींसाठी खूपच लाभदायी ठरणार आहे। तर कोणत्या त्या राशी आहेत चला जाणून घेऊया। पहिली आहे तूळ राशी। तूळ राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना फार आरामदायी असणार आहे। या काळात तुमचं मन शांत आणि स्थिर असेल, तुमच्या मनात कसलीच घालमेल नसणार, तसेच तुमचे विचार पक्के असतील। तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती दिसून येईल, तसेच नवीन व्यक्तींशी भेटीगाठी होतील। मंडळी, तूळ राशीच्या लोकांसाठी हा महिना लाभ आणि आर्थिक बाबतीत प्रगतीचा असेल। प्रेम जीवनात सुखद अनुभव येतील। जीवनात समतोल राखून पुढे गेलात तर आनंदी राहाल। कामाच्या ठिकाणी अनेक बदल दिसून येतील आणि तुम्ही तुमच्या करिअरमध्ये नवीन पॅटर्नसह पुढे जाल। तुम्ही तुमच्या जीवनात पाठीशी राहून पुढे गेल्यास चांगले होईल। फेब्रुवारी महिन्यात केलेले प्रवास तुमच्यासाठी शुभ परिणाम देतील। फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तुमचे मन भावनिक असेल। कौटुंबिक कोणत्याही नवीन सुरुवातीबद्दल मन देखील घाबरेल। या महिन्यात आर्थिक बाबतीत कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका। दुसरी राशी आहे वृश्चिक राशी। वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नवीन महिना तुमच्यासाठी चांगला असणार आहे। या काळात तुमच्या संवाद कौशल्य क्षमता दिसून येतील, तसेच चार चौघात तुमच्या भेटीगाठी होतील। तुमची निर्णय क्षमता चांगली दिसून येईल। भावा बहिणींच्या नात्यात गोडवा दिसून येईल, तसेच या काळात तुमचे प्रवासाचे योग देखील जुळून येणार आहेत। तसे पाहता वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा महिना आर्थिक बाबतीत खूप भाग्यवान असेल। या महिन्यात तुम्ही तुमच्या प्रोजेक्टमध्ये खूप व्यस्त असाल। या महिन्यात आर्थिक लाभाच्या शुभ संधी मिळतील आणि गुंतवणुकीतून फायदा होईल। परस्पर प्रेम वाढेल। तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा निर्णयही घेऊ शकता। या महिन्यात केलेले प्रवास शुभ परिणाम देतील आणि तुम्ही विवाह समारंभात सहभागी होण्यासाठी प्रवास देखील करू शकता। कुटुंबातील काही गोष्टींबद्दल तुम्हाला उदास आणि अस्वस्थ वाटू शकते। फेब्रुवारीच्या शेवटी तुम्हाला तुमचे जीवन आनंदी बनवण्याच्या अनेक संधी मिळतील। तुम्ही तुमच्या कुटुंबासह चांगल्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेऊ शकता। तिसरी आहे धनु राशी। धनु राशीसाठी फेब्रुवारी महिना आर्थिक भरभराटीचा असणार आहे। या महिन्याच्या सुरुवातीच्या काळात तुमचे पैसे खर्च होऊ शकतात। अशा वेळी तुमच्या खर्चावर वेळीच नियंत्रण ठेवा। या काळात तुमची अनेक रखडलेली कामे पूर्ण होतील। तुमच्या आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही। मंडळी, धनु राशीच्या लोकांसाठी हा महिना करिअर आणि व्यवसायात प्रगती आणणारा असेल। या महिन्यात तुम्ही तुमच्या प्रवासातून भरपूर यश मिळवाल आणि तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धीच्या संधी निर्माण होतील। तुमच्या कुटुंबाच्या सहवासात तुम्हाला हळूहळू आराम वाटू लागेल। या महिन्यात तुम्ही एखाद्या शांत निर्जन ठिकाणी जाण्याचा निर्णय घेऊ शकता। तुम्हाला एखाद्या धार्मिक स्थळी प्रवास करावासा वाटेल। नोकरीच्या ठिकाणी पितृत्वामुळे अडचणी बदलू शकतात। या महिन्यात आर्थिक खर्चही जास्त असतील आणि तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीकडे लक्ष देण्याची गरज आहे। सर्दी खोकल्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढू शकतात। चौथी राशी आहे मकर। मकर राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना भाग्याचा असणार आहे। या काळात तुमच्याबरोबर सकारात्मक गोष्टी घडतील। तुमच्या मेहनतीला चांगलं यश मिळेल, तसेच तुमच्या करिअरच्या बाबतीत महत्त्वाचा निर्णय घ्याल, जो तुमच्या भविष्यासाठी देखील महत्त्वाचा असणार आहे। जे लोक सिंगल आहेत ते मिंगल होण्याची शक्यता आहे। एकंदरीत पाहता मकर राशीच्या लोकांसाठी हा महिना आर्थिक बाबतीत सुख समृद्धीची शुभ संधी घेऊन येईल आणि तुमच्यासाठी प्रगतीची शक्यता आहे। कामाच्या ठिकाणी प्रगती होईल आणि तुम्हाला फायदा होईल। तुमचे प्रकल्प या महिन्यात चांगले परिणाम आणतील। फेब्रुवारी महिन्यात केलेला प्रवास तुमच्यासाठी शुभ परिणाम देतील। आर्थिक बाबतीत खर्चाची परिस्थिती निर्माण होत असून याकडे लक्ष देण्याची गरज आहे। फेब्रुवारीच्या शेवटी एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला जीवनात आनंद आणि शांती मिळेल। तुमच्या संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे आणि तुमची प्रगती होईल। पाचवी राशी आहे कुंभ। कुंभ राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारीचा महिना आत्मपरीक्षणाचा असणार आहे। या काळात तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे। तसेच तुमच्या करिअरमध्ये अनेक चढउतार पाहायला मिळतील। तुम्हाला तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे। तुमच्या बोलण्यामुळे कोणीही दुखाला जाऊ नये याची काळजी घ्या। कुंभ राशीच्या लोकांसाठी हा महिना पैशांच्या बाबतीत मोठा लाभ घेऊन आला आहे।
कामाच्या ठिकाणी कोणताही निर्णय घेताना जितका संयम ठेवाल तितके चांगले परिणाम मिळतील। या महिन्यात केलेल्या प्रवासामुळे शुभ संयोग घडतील आणि प्रवासादरम्यान तुम्हाला खूप आराम वाटेल। तुम्हाला आर्थिक बाबतीत थोडे अधिक प्रयत्न करावे लागतील, तरच तुम्हाला एक सुखद अनुभव मिळेल। वडीलधाऱ्यांच्या मदतीने तुम्हाला तब्येत बरी वाटू लागेल। या महिन्यात तुमचे कुटुंब तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करेल। तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी संयम आणि संयमाने वागण्याचा सल्ला देण्यात येत आहे। सुख समृद्धीचे शुभ संयोग घडतील आणि काही शुभ वार्ताही मिळू शकतात। आणि 6वी राशी आहे मीन। मीन राशीच्या लोकांसाठी नवीन महिना चांगला असणार आहे। या काळात तुम्हाला भाग्याची चांगली साथ मिळेल। तसेच तुमची नेटवर्किंग क्षमता चांगली असल्या कारणाने नोकरीचा शोध घेण्यात तुम्हाला याचा चांगला लाभ मिळेल। तुमच्या करिअरमध्ये प्रगतीचे अनेक मार्ग आहेत। आरोग्य उत्तम ठणठणीत असेल। एकंदरीत मीन राशीच्या लोकांसाठी हा महिना आर्थिक बाबींसाठी शुभ आहे आणि जर तुम्ही तुमचे मत उघडपणे व्यक्त केले तर तुम्हाला चांगले परिणाम मिळतील। या महिन्यात तुमच्या कुटुंबात एक नवीन सुरुवात तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी आणेल। या महिन्यात तुम्ही तुमचे प्रवास पुढे ढकलल्यास चांगले होईल। कामाच्या ठिकाणी प्रकल्प थोडा ताण आणू शकतात आणि रात्रीच्या झोपेमध्ये अडथळा आणू शकतात। फेब्रुवारीच्या अखेरीस तुमच्या जीवनात सुख समृद्धीचे शुभ संयोग येतील आणि तुम्ही घराच्या सजावटीसाठी खरेदी करण्याच्या मूडमध्ये असाल। आर्थिक लाभासोबत व्यवसायात प्रगती होईल।